हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी शीतल स्वागत करते आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक थोडासा वेगळा आहे, कारण की आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपण प्रेग्नन्सी रिलेटेड असणार आहे. कारण की जर एखादी लेडीज जर प्रेग्नंट असेल किंवा एखादी घरात जर कोणी मेंबर प्रेग्नंट असेल तर बरेच शेजारपाजारचे किंवा नातेवाईक बरेच लोक असे जे असतात की ते टुक्के लावत असतात, काहीला मुलगा होईल मुलगा होईल असेच आपण काही जे टुक्के असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे जेव्हा घरात कोणी प्रेग्नेंट असेल, म्हणजे आपण स्वतः असेल किंवा आपल्या शेजारपाजारी पण कोणी लेडीज प्रेग्नेंट असेल तर असे बरेच नातेवाईक किंवा शेजारपाजारचे लोक जे असतात ते अंदाज बांधत असतात की बघून म्हणजे हिला मुलगा होईल किंवा हिला मुलगी होईल. म्हणजे असे जे काही परंपरागत जे काही तुक्के असतात किंवा अंदाज असे ते आपल्यासोबत लावत असतात. तर असेच काही अंदाज किंवा काही तुक्के आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आता जेंडर प्रेडिक्शन जी टेस्ट आहे ती सुरू करूया. बऱ्याच वेळा असं म्हणतात की जर चेहरा आपला एखाद्या लेडीजचा चेहरा किंवा आता माझी टेस्ट येतं, आपण माझ्याविषयीच बोलूया. कारण आता माझा चेहरा जर खूप काळवंडला गेला असेल तर पोटामध्ये मुलगी आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती एकदम ग्लो आला असेल किंवा एकदम शाईन वगैरे आली असेल तर पोटात मुलगा आहे. आता माझ्या बाबतीत जर बघायला गेलं तर माझा चेहरा पहिल्यापेक्षा खूप डल झालेला आहे. मला पिगमेंटेशनचे जे आहे डाग वगैरे आणि म्हणजे बऱ्यापैकी काळवंटलं गेलं आहे माझ्या आधीपेक्षा. तर आता हा जो पॉईंट आहे आपण तो गर्लला देणार आहे. कारण की पोटात जर मुलगी असेल तर ती आईचा जे ग्लो असतो किंवा आईचा जो फेअरनेस असतो ती मुलगी खेचून घेत असते. माझ्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. तर आता आपण हा जो पॉईंट आहे तो मुलीला देणार आहोत. पॉईंट नंबर 2 असं म्हणतात की म्हणजे खाण्याच्या बाबतीत असं म्हणतात की जर प्रेग्नेंट असेल तर आपल्याला फूड क्रेविंग झालं, जर खूप तिखट वगैरे खावंसं वाटलं तर पोटात मुलगा असतो आणि खूप गोड खावंसं वाटलं तर पोटामध्ये मुलगी असते. आता माझ्या बाबतीत बघायला गेलं तर मला पहिले 6 महिने अजिबात गोड खाऊशी वाटत नव्हतं आणि लास्टचे 3 महिने जे आहेत ते मला गोड खाऊशी वाटतं आणि लास्टच्या 3 महिन्यामध्ये मला शुगर डिटेक्ट झालं आहे. त्या बाबतीत पण बघायला गेलं म्हणजे तसंही काय असेल तर मला शुगरमुळे पण थोडंसं गोड खावं वाटतं आणि पहिले मला 6 महिने कुठल्याही प्रकारचं गोड आवडत नव्हतं. मला चटपटीत एकदम तिखट मसालेदार खाऊशी होत होतं. पण आता हा पॉईंटमध्ये आपण कन्फ्यूज आहे. म्हणजे मी आता या पॉईंटला कोणाला द्यायचं तेव्हा ते कन्फ्यूज आहे. बघायला गेलं तर 6 महिने मला कुठल्याही प्रकारचं गोड आवडत नव्हतं. तर आपण हा जो पॉईंट आहे तो मुलाला देणार आहोत. म्हणजे पॉईंट गोज टू हॅज बॉय. पॉईंट नंबर 3, जर आता आपल्या प्रेग्नेन्सीमध्ये आपण बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचदा आपण सोनोग्राफी करतो. माझ्या पहिल्या महिन्यापासून तर आत्ता मला 9वा महिना चालू आहे. 9व्या महिन्यापर्यंत कमीत कमी माझ्या आत्तापर्यंत 10 सोनोग्राफी झालेल्या आहेत आणि त्याच्यावरनं आपण मुलगा की मुलगी आपण असं ठरवणार आहेत आता. कारण की फिटल हार्ट रेट म्हणजे बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांवरनं आपण म्हणजे आपल्याला समजतं की मुलगा आहे की मुलगी आहे. जर फिटल हार्ट रेट हा 140च्या जर वरती असेल तर ती मुलगी असते आणि 140च्या जर खाली असेल तर तो मुलगा असतो. आता माझ्या जवळपास 10 सोनोग्राफ्या झालेल्या आहेत. माझ्या 10ही सोनोग्राफींमध्ये जर बघायला गेलं तर माझा फिटल हार्ट रेट जो आहे तो 140च्या खाली आहे. तर हा पॉईंट जो आहे तो आपण मुलाला देऊया. पॉईंट हॅज गोज टू बॉय. पॉईंट नंबर 4 असं म्हणतात की जर सकाळी म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर मॉर्निंग सिकनेस कमी असेल तो मुलगा असतो आणि मॉर्निंग सिकनेस जर जास्त असेल म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपलं खूप मळमळ होत असेल किंवा खूप उलट्या होत असतील किंवा खूप नोशा वगैरे झाला असेल किंवा कुठल्या प्रकारचा वास वगैरे सहन होत नाही, तसं जर मॉर्निंग सिकनेस असेल तो जर जास्त असेल तर ती मुलगी असते. माझ्या बाबतीमध्ये मला पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत मॉर्निंग सिकनेस अजिबात नव्हता. तर हा पण पॉईंट आपण मुलाला देऊया. पॉईंट नंबर 5, तर प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या पोटाभोवती एक उभी लाईन तयार होते किंवा ती एक झिगझॅग प्रकारची पण लाईन असते. जर म्हणजे त्याला लिनिया नायक्रा असं म्हणतात. जर ती लिनिया नायक्रा जर आपल्या बेंबी म्हणजे आपल्या योनीपासून तर आपल्या छातीपर्यंत वरतीपर्यंत जर एकदम सरळ असेल तो मुलगा असतो आणि ती जर एकदम झिगझॅग पद्धतीची असेल तर ती मुलगी असते. माझ्या बाबतीत ती जी लाईन आहे ती एकदम स्ट्रेट. असं म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या पोटावरती एक लिनिया नायक्रा नावाची आपल्याला म्हणजे एक रेष तयार होते. तर ती रेष त्याला लिनिया नायक्रा असं म्हणतात. जर ती सरळ असेल म्हणजे आपल्या बेंबी क्रॉस करून जर वरती आली असेल म्हणजे पूर्ण छातीपर्यंत असेल तर तो मुलगा असतो आणि ती जर कमी असेल म्हणजे बेंबीपर्यंतच असेल तर ती मुलगी असते. तर माझ्या बाबतीत जर बघायला गेलं तर ती कमी आहे. तर हा पॉईंट आपण जो आहे तो. पॉईंट नंबर 7 असं म्हणतात म्हणजे पोटाच्या आकारावरनं पण असं ठरवतात की हिला मुलगा होईल की मुलगी होईल. आता आपण जर बघितलं पोटाचा आकार जर एकदम गोल असेल, एकदम गोलाकार असेल, एकदम करकरीत गोल असेल
तर तो मुलगा असतो. आणि जर तो आकार थोडासा वरच्या लेवलला असेल, अप्पर डायरेक्शनमध्ये असेल तर ती मुलगी असते, आणि लोअर डायरेक्शनमध्ये असेल तर तो मुलगा असेल. बऱ्याचदा आपण म्हणजे आता एखादी लेडी जर बघितली की जी मागून बघितली तर ती लक्षात येत नाही की ही प्रेग्नेंट आहे की नाही आहे, तर त्यावेळेस तो मुलगा असतो. आणि ती जर लेडीज पाठीमागून पण लक्षात येत असेल की ही लेडीज प्रेग्नेंट आहे तर ती मुलगी असते. माझ्या बाबतीत जर बघायला गेलं, मी मागच्या बाजूने पण जर कोणी मला जर ऑब्झर्व केलं तर मी म्हणजे लक्षात येतं की ही लेडीज प्रेग्नेंट आहे. तर हा पॉईंट नंबर 8, झोपण्याच्या दिशेवरनं पण आपण ठरवू शकतो की आपल्या पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी. आता जर बघायला गेलं तर डाव्या बाजूला झोपावं असं वाटत असेल, म्हणजे आपण जर डाव्या कुशीवर झोपत असाल तर पोटामध्ये मुलगा असतो. आणि आपण जर उजव्या बाजूला झोपत असो, म्हणजे उजव्या कुशीवर जर झोपत असो तर आपल्या पोटामध्ये मुलगी असते. तर आता माझ्या झोपण्याच्या दिशेवरनं जर बघितलं तर मला डाव्या बाजूला अजिबात झोपता येत नाही, कारण की मी जर डाव्या बाजूला जर झोपली तर मला एकदम असं म्हणजे खूप दाबल्यासारखं होतं, मला म्हणजे अनइझी होतं, मला डाव्या बाजूला अजिबात झोपता येत नाही. त्यामुळे मी जास्त म्हणजे पूर्णही मी 9 महिने उजव्याच बाजूला झोपते. तर हा पॉईंट जो आहे तो आपण गर्लसाठी देऊया. पॉईंट नंबर 9, असं म्हणतात की जर प्रेग्नेन्सीमध्ये आईचे जर केस जर छान शायनी वगैरे झाले किंवा जाड झाले तर पोटामध्ये मुलगा असतो. आणि जर आईचे केस खूप पातळ झाले, विरळ झाले, खूप जर केस गळत असतील तर पोटामध्ये मुलगी असते. माझे केस माझ्या बाबतीत जर बघायला गेले, माझे केस जे आहेत खूप गळत आहेत आणि खूप डल पण झालेले आहेत, तर हा पॉईंट पण आपण गर्लला देऊया. आता असं म्हणतात की डिलेवरीची जी डेट असते, ड्यू डेटच्या जर आधी झालं तर तो मुलगा असतो. आणि जर पूर्ण आपण 40 आठवडे जर पूर्ण घेतले, म्हणजे पूर्ण 9 महिने 9 दिवस जर घेतले तर आपण त्या आपल्या पोटामध्ये मुलगी असते. पण अजून तर आपण काही कन्सिडर करू शकत नाही, कारण की अजून तर डॉक्टरांनी काही सांगितलं नाही. त्यामुळे आपण हा पॉईंट थोडा दिवस होल्ड ठेवूया. हा म्हणजे गर्ल नाही आणि बॉय नाही, पण मी शक्यतो आपण असंच धरूया की 9 महिने 9 दिवस पूर्ण घेणं होतीलच आपले. तर त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो आपण गर्लसाठी देऊया. पॉईंट नंबर 11, असं म्हणतात प्रेग्नेन्सीमध्ये जर खूप आपले मूड स्विंग होत असतील, तर जास्त जर स्विंग होत असतील तर पोटामध्ये मुलगी असते. आणि जर आपला मूड स्विंग होत नसेल किंवा आपल्याला काही चिडचिडपणा येत नसेल, कमी असेल, तर तो मुलगा असतो. माझ्या बाबतीमध्ये मला भरपूर चिडचिड होते, मी भरपूर चिडचिड करते. त्यामुळे हा पण पॉईंट जो आहे आपण तो गर्लसाठी देऊया. पॉईंट नंबर 12, असं म्हणतात की म्हणजे सोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार आपण असं म्हणू शकतो, जर आपला जो प्लासेंटा आहे तो जर अँटेरियर असेल तर मुलगी असते, आणि पोस्टेरियर जर असेल तर तो मुलगा असतो. माझ्या सोनोग्राफी रिपोर्टप्रमाणे जर बघितलं, माझं पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत माझा जो प्लासेंटा आहे तो अँटेरियरचा आहे. त्यामुळे हा पण पॉईंट नंबर 13, आता जर तसं बघायला गेलं, ह्या पॉईंटचा आणि सायन्स आहे कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही आहे, तरी पण आपण एक असंच एन्जॉय म्हणून आपण हा पॉईंट घेणार आहे. असं म्हणतात की जी आईसोबत बाबांचं जरी वजन, म्हणजे बाळाच्या बाबांचं जरी वेट वाढलं तर पोटामध्ये मुलगी असते. आणि जर बाबांचं वजन नाही वाढलं तर पोटामध्ये मुलगा असतो. तर माझ्या बाबतीत बघायला गेलं तर बाळाच्या बाबांचं वेट बऱ्यापैकी वाढलेलं आहे. त्यामुळे हा पॉईंट नंबर 14, बऱ्याचदा असं म्हणतात की जर आई प्रेग्नेन्सीमध्ये जर खूप टापटीप राहत असेल किंवा तिला खूप छान रेडी वगैरे राहायला आवडत असेल किंवा ती वेल प्रेझेंट राहत असेल तर पोटामध्ये मुलगी असते. आणि ती जर थोडीशी आळशी झालेली असेल किंवा तिला कुठल्याही प्रकारचं तयारी वगैरे करायला किंवा नटायला त्याला आवडत नसेल तर तो पोटामध्ये मुलगा असतो. माझ्या बाबतीत बघायला गेलं तर मला थोडासा आळसच येतो आहे, त्यामुळे मी काय बऱ्यापैकी काय म्हणजे आवडतच नाही आहे डेली. म्हणजे असं डेली मला खूप टापटीप राहायला, प्रेझेंटेबल राहायला आवडतं, पण प्रेग्नेन्सीमध्ये मी थोडीशी आळशी झालेली. तर हा पॉईंट नंबर 15, शेवटचाच पॉईंट आहे, आता आपण टेस्ट करणार आहोत तो. तर असं म्हणतात की जर प्रेग्नेन्सीमध्ये जर आपल्याला लसूणची जर टेस्ट लागली तर तो पोटामध्ये मुलगा असतो, आणि लसूणची जर टेस्ट लागली नाही तर ती मुलगी असते. तर आता आपण ट्राय करूया लसूण खाऊन की लागते की नाही लागते टेस्ट. लसूणची टेस्ट लागते, तर हा पण जो पॉईंट आहे आपण तर अशा प्रकारे आपल्या ज्या 15 टेस्ट आहेत त्या आपण करून झाल्या आहेत. म्हणजे आता 15 जेंडर प्रेडिक्शनच्या ज्या टेस्ट आहेत ते केल्या आहेत. म्हणजे आपण 15 अंदाज किंवा 15 जे तुक्के आहेत ते लावलेले आहेत, म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल. तर आपण आता पॉईंट जे आहेत ते मोजूया. आता लेडीजसाठी जर बघायला गेलं, म्हणजे बॉय म्हणजे बेबी गर्ल जर असेल त्यासाठी जर बघायला गेलं तर आपल्याला 9 जे नंबर आहेत ते मिळाले आहेत. आणि मुलगा होईल याच्यासाठी आपल्याला जवळपास
2 3 4 5 6 पॉईंट आपल्याला मुलासाठी मिळाले आहेत आणि 9 जे पॉईंट आहेत ते मुलीसाठी मिळाले आहेत. तर आता आपण बघूया. आता आपल्याला जे आहे डिलेवरी झाल्यानंतरच कळेल की मुलगा आहे की मुलगी, मुलगा होईल की मुलगी होईल. त्यामुळे आपण जे पण पुढे मुलगा झाला किंवा मुलगी झाली मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल आपल्या पोस्टमधून की मला मुलगी झाली किंवा मुलगा झाला आहे. आणि तसं जर बघायला गेलं तर मुलगा होईल की मुलगी होईल हे आपण एक फक्त अंदाज बांधतोय किंवा एक एन्जॉय म्हणून आपण हे जे आहे ते जेंडर प्रेडिक्शनची टेस्ट करतोय. पण असंही मला मुलगाही झाला किंवा मुलगीही झाली तर आपल्या जे आहे दोघांसाठी वेलकमच आहे. कारण की माझं हे फर्स्ट बेबी असणार आहे आणि गेले माझ्या लग्नाला होऊन 6 वर्ष होत आलेले जवळपास. त्यामुळे जे पण असेल, मुलगा असेल मुलगी असेल तर आम्हाला दोघंही चालतील. असं आपलं पर्टिक्युलर मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे असं काही नाही आहे. कारण की आमचं फर्स्ट बेबी असल्यामुळे आम्ही दोघांसाठी पण म्हणजे मुलगा असला तेवढंच खुश होणार आहेत आणि मुलगी जरी असेल तर आम्ही तेवढंच खुश होणार आहे. कारण की दोघांसाठी आमच्या आयुष्यामध्ये तितकाच आनंद घेऊन येणार आहे. त्यामुळे फक्त आपण एक एन्जॉय म्हणून ही टेस्ट केली. असं आपला कुठल्याही प्रकारचा हेतू नाही की मला मुलगी झाली पाहिजे किंवा मुलगा झाला पाहिजे. आपण दोघांसाठी तेवढंच खुश असणार आहोत. तर इथेच व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा पुढच्या नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.